नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी वर्षभर टिकणारा हा वाळवणी पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे तांदळाच्या चकल्या. अगदी खुसखुशीत बनल्या जातात. अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जाईल. तुम्ही आता ही तळलेली चकली पाहू शकता आणि त्याचबरोबर बनवलेली चकली ही इथे तुम्ही पाहू शकता. अगदी दुप्पट तिप्पट चौपट अशी फुलली गेलेली आहे. चला सुरुवात करूया. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये वाटीने मोजून इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे स्वच्छ 3-4 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी तांब्याचा वापर करून पाणी घातलेलं आहे. तर 2 वाटीसाठी इथे मी जवळजवळ 3 तांबे पाणी वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे. आपल्याला मीडियम गॅसवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे. आता आपण हा कुकर ओपन करूया. तर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान मऊसूत असा हा भात जो आहे तो शिजला गेलेला आहे. असा तुम्ही पळीने व्यवस्थित असा ढवळू शकता किंवा आपण जी पावभाजी बनवायचे मॅशर असतं त्याने हे छान असं मऊसूत पीठ होईपर्यंत मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चकली जी आहे ती छान अशी फुलली जाईल. व्यवस्थित मॅश केल्यानंतर 1 चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये जिरं पण घालू शकता, पण मी इथे फक्त चिली फ्लेक्स वापरलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे मी चकलीचा आईट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे. एका छोट्या चमच्याने आपण हे मिश्रण व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये भरून घेऊया. मिश्रण व्यवस्थित भरायचं, जेणेकरून चकली कुठेही कट नाही झाली पाहिजे, अगदी व्यवस्थित ती गाळली गेली पाहिजे. तर या पद्धतीने दाबून इथे आपण जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित भरल्यानंतर आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर एखाद्या प्लास्टिकवरती किंवा एखाद्या कापडावरतीही घातलात तरी चालेल. तर इथे मी प्लास्टिक अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला छान अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्या गाळून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला संपूर्ण ज्या चकल्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी दुप्पट तिप्पट नाही चौपट अशा ह्या चकल्या फुलल्या जातात आणि अगदी खुसखुशीत अशा बनल्या जातात. त्यामुळे तुम्हीही वाळवण्याचे पदार्थ अजून केले नसतील तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सर्व चकल्या इथे व्यवस्थित अशा घालून घेतलेल्या आहेत. आपण जेव्हा चकलीचं शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा चकली तळतो तेव्हा ती अशी पसरणार नाही याच्यासाठी. तरी पहा या पद्धतीने संपूर्ण चकल्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. ऊन नसलं तुमच्याकडे तरी काही हरकत नाही. इथे मी 1 दिवस या चकल्या फॅनखाली सुकवून घेतलेल्या आहेत आणि त्या या पद्धतीने सुकल्या गेल्या की नंतर आपण ह्या परतून छान कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घेणार आहोत. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान अशा ह्या चकल्या ज्या आहेत ते सुकवून घेतलेल्या आहेत आणि इथं आपल्या चकल्या सुकून तयार आहेत. जितकं आपण हे वाळवण जास्त वाळवू किंवा सुकवून घेऊ उन्हामध्ये तितके ते 1-2 वर्ष छान अशा टिकतात. तर आता आपण ह्याच्यातील काही चकल्या ज्या आहेत त्या तळून पाहूया. तुम्ही ते पाहू शकता चकली तेलामध्ये टाकल्यानंतरच अगदी काही सेकंदामध्ये टम्म अशी फुगून वरती आलेली आहे. तर पुन्हा आपण इथे एक चकली तळून पाहूया. चकली तेलामध्ये टाकल्यानंतर थोडीशी झाऱ्याने व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून तिला फुलण्यासाठी वाव मिळेल. तर या पद्धतीने आपण इथे काही ज्या चकल्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता अगदी छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत आणि खायलाही अगदी खुसखुशीत लागतात. अगदी लहानांपासून वयस्करांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.